अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता असल्याचं सूत्र सांगतायत। 30 ते 32 आमदार पवारांच्या एनसीपीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याचंही कळतंय। काही आमदारांनी फोनवरून पवारांच्या नेत्यांसोबत संपर्क साधल्याची माहिती आहे। तुल्यबळ नेतृत्व राष्ट्रवादीकडे नसल्याची आमदारांना भीती आहे आणि त्याचमुळे आता 30 ते 32 आमदार पवारांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। सुनील काळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत। सुनील, नेमकं काय घडतंय पवारांच्या आणि अर्थातच दादा गटामध्ये? निश्चितच, कारण की हे जे आमदार आहेत जवळपास 41 आमदार अजितदादा गटाचे आहेत, पण अजितदादा यांचा चेहरा बघून हे आमदारांनी अजितदादा यांच्याबरोबर गेले होते, सत्तेत सहभागी झाले होते। पण अजित पवार यांच्या निधनानंतर या आमदारांमध्ये चलबिचल आहे, कारण की ज्या पद्धतीनं भाजप आणि शिंदे सेना यांचं नेतृत्व आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे नेतृत्व असताना त्यांना त्यांच्या तुल्यबळ नेतृत्वासारखं राष्ट्रवादीच्या अजितदादा गटामध्ये नेतृत्व दिसल्याचं दिसत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी हे आमदार राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे जाण्याचा प्रयत्न करतात, कारण की शरद पवार यांचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे। त्याचबरोबर इतर सुद्धा नेते आहेत आणि सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत। त्यांची सुद्धा काही आमदारांनी भेट घेतली, तर काही आमदारांनी शरद पवार यांच्याशी प्रकृतीच्या कारणास्तव चर्चा करताना सुद्धा हा मुद्दा जो आहे तो बोलून दाखवला। त्यामुळे चर्चा आहे की चलबिचल आहे आणि ज्या पद्धतीनं अजित पवार अर्थमंत्री होते त्यावेळेस निधीची काही कमतरता नव्हती आणि आता अजितदादा यांचे नेतृत्व नसल्यामुळे कुठेतरी आमदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्याचबरोबर अधिकारी त्यांचं ऐकतील की नाही, मतदारसंघात कशा पद्धतीने पुढे जायचं हा प्रश्न आहे आणि यामुळेच त्यांना असं वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि विलीनीकरण व्हावं, यासाठी अनेक आमदार आग्रही असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। आपल्याकडून सगळे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। बघूयात पुढची बातमी। दादांच्या निधनाच्या दिवशी अनधिकृतपणे प्रमाणपत्राचं वाटप केल्याचं जैन यांनी म्हटलंय। मंत्रालयामध्ये अनधिकृतपणे प्रमाणपत्राचं वाटप केलं जात होतं असं अक्षय जैन म्हणतात। प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी गंभीर असा आरोप केलेला आहे। शासकीय दुखावटा असतानाही परस्पर प्रमाणपत्र वाटल्याचा हा आरोप आहे। अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परस्पर हे वाटप करण्यात आल्याचं अक्षय जैन यांनी स्पष्ट केलंय। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील पाहूयात। अजितदादांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रांचं परस्पर वाटप करण्यात आलं। दादांच्या निधनानंतर 3 दिवसांचा शासकीय दुखवटा असताना मंत्रालयामध्ये मात्र कामकाज सुरू होतं। दादांच्या निधनाच्या दिवशीच राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटपास माणिकराव कोकाटे यांनी स्थगिती दिली होती। स्थगिती असतानाही शासकीय दुखवट्यात राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप अधिकाऱ्यांनी केलं। 75 पैकी 25 शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या तर सेंट झेवियर्सच्या 5 शाळांचा यामध्ये समावेश आहे। भरतीमध्ये यांना टीईटी लागू होत नाही, याच्यावर आरटी लागू होत नाही, म्हणजे आरटी मार्फत जे प्रवेश मिळतात ते लागू होत नाही। पदोन्नती जी असते त्या प्रक्रियेत सुद्धा यांना ते नियम लागू नाही आहेत आणि काही हॉस्टेल असतात, ग्रांटेड हॉस्टेल असतील, लॅबोरेटरी असतील, शाळा महाविद्यालय जे असतील त्याचं नूतनीकरण असेल किंवा इतर बाकीच्या सुविधा असतील त्यासाठी यांना कोट्यवधींचं अनुदान मिळतं। तर ह्या लोकांना एवढी लाज नाही की आपण 3-4 दिवस थांबावं, आठवडाभर थांबावं, 10 दिवस थांबावं, परंतु कोणाच्या परमिशनने आणि कोणाच्या आदेशानुसार हे प्रकरण झाले यावर राज्यातील मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री सुनेत्राताई असतील याच्यावर चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणं खूप गरजेचं आहे। अजित पवारांचे जे काम करण्याची पद्धत होती ती अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय चांगली पद्धत होती, परंतु नाहक बोलणे, आज अजित पवार सारखा माणूस गेले असताना त्या दुःखाच्या वेगात आपण काय बोलावं याचं तारतम्य नसणारी व्यक्ती बोलत असतात। परस्पर प्रमाणपत्राचं वाटप केलंय आरोप होते। आता या संदर्भामध्ये अजितदादा हे चांगले प्रशासक होते आणि त्यांच्या अपघाताची बातमी आल्यानंतर त्यांच्या पक्षातले आणि त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या विभागातले लोक यांनी लूट करण्याची शक्यता नाकारतायत। मंत्रालयात आता त्यांच्या डिपार्टमेंटचं जर त्यांनी काम केलं असेल तर त्याच्यात आपण आरोप काय, त्याच्यात त्यांनी जर अल्पसंख्याक विभागाचे प्रमाणपत्र वाटले तर त्याच्यात काय चूक केलेलं आहे, त्याच्या मला असं वाटतं याला आरोपाला काही अर्थ नाही।